श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो विषय माणसाला आतून पोखरून काढत असतो. कर्ज, ऋण किंवा डोक्यावर असलेला पैशांचा बोजा हा केवळ आकड्यांचा खेळ नसून ती एका जीवाची होणारी तगमग असते. भक्तांनो, ज्यावेळी एखादा माणूस कर्जाच्या खाईत अडकतो तेव्हा त्याला दिवसा अन्न गोड लागत नाही आणि रात्रीची झोप लागत नाही. जगाच्या पाठीवर अनेक दुःखे आहेत, पण कर्जबाजारीपणाचे दुःख हे सर्वात भयंकर असते, कारण ते माणसाचा स्वाभिमान हिरावून घेते. पण आज आपण इथे रडगाणे गाण्यासाठी जमलो नाही आहोत. आपण इथे त्या साक्षात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन होऊन त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालून या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणार आहोत. भक्तांनो, स्वामींची शक्ती अगाध आहे. ज्यावेळी सर्व दरवाजे बंद होतात त्यावेळी स्वामींचा दरवाजा उघडतो. आज जो उपाय, जो विचार आणि जी प्रेरणा आपण घेणार आहोत ती केवळ ऐकण्यासाठी नाही, तर ती आचरणात आणण्यासाठी आहे. कर्जाचा डोंगर कितीही मोठा असला तरी स्वामींच्या कृपेचा एक किरण त्या डोंगराचे राईत रूपांतर करण्यास समर्थ असतो, यावर तुमचा विश्वास असायला हवा. भक्तांनो, जीवनात कधीकधी अशी वेळ येते की आपण न केलेल्या चुकांची शिक्षा भोगत आहोत असे वाटते. पैशाची निकड प्रत्येकाला असते. संसाराचा गाडा हाकताना, मुलांचे शिक्षण करताना, घराचे स्वप्न पूर्ण करताना किंवा कधीकधी आरोग्याच्या तक्रारींमुळे माणसाला लोकांकडून उसनवारी करावी लागते. सुरुवातीला हे सर्व सोपे वाटते, पण जसा काळ जातो तसे व्याजाचे चक्र सुरू होते आणि मुद्दल तशीच राहून माणूस फक्त व्याजाच्या फेऱ्यात अडकून पडतो. अशावेळी मनात अनेक वाईट विचार येतात. हताश व्हायला होते. समोरचा रस्ता दिसत नाही. लोक टोमणे मारू लागतात. ज्यांच्याकडून पैसे घेतले आहेत त्यांचे फोन येऊ लागले की छातीत धडधड होऊ लागते. भक्तांनो, ही परिस्थिती तुमची परीक्षा पाहणारी असते. पण लक्षात ठेवा, लोखंडाला आगीत तापवल्याशिवाय त्याला आकार येत नाही आणि सोन्याला आगीतून गेल्याशिवाय झळाळी मिळत नाही. तुमची सध्याची परिस्थिती ही त्या भट्टीत तापण्यासारखी आहे. यातून तुम्ही बाहेर पडणार आहात आणि तेही तावून सुलाखून निघून अधिक सामर्थ्यवान होऊन बाहेर पडणार आहात. फक्त अट एकच आहे, स्वामींच्या चरणांवर अतूट, अढळ आणि निश्चिम श्रद्धा हवी. मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य भिंतीवर लावण्यासाठी नाही, तर काळजात कोरण्यासाठी आहे. भक्तांनो, कर्जमुक्तीचा उपाय करण्याआधी एक गोष्ट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कर्ज हे केवळ आर्थिक गणित नाही, तर तो आपल्या कर्माचा आणि ग्रहांचा खेळ असतो. अध्यात्मात याला ऋणानुबंध असे म्हटले आहे. आपण कुणाचे तरी देणे लागतो. हे या जन्माचे किंवा मागील जन्माचे कर्म असू शकते, पण याचा अर्थ असा नाही की आपण आयुष्यभर गुलाम म्हणून जगावे. स्वामी समर्थ महाराज हे कलियुगातील असे दैवत आहेत जे भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येतात. अनेक वेळा आपण पाहतो की माणूस प्रयत्न करतो, कष्ट करतो, रक्ताचे पाणी करतो, तरीही हातात पैसा टिकत नाही. लक्ष्मी येते, पण ती कोठून निघून जाते हे कळतच नाही. घराच्या चार भिंतींमध्ये सतत कटकटी होतात, कारण जिथे दारिद्र्य किंवा कर्जाचे सावट असते तिथे शांती टिकणे कठीण असते. अशावेळी स्वतःला सावरणे हे सर्वात मोठे आव्हान असते. भक्तांनो, स्वामींनी सांगितले आहे की भिवू नकोस. भीती ही माणसाला कमजोर करते. जेव्हा तुम्ही कर्जाला घाबरता तेव्हा ते कर्ज तुमच्यावर अधिक हावी होते. जेव्हा तुम्ही स्वामींना स्मरून छाती ठोकपणे संकटाच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहता तेव्हा संकटाची ताकद अर्धी होते. त्यामुळे सर्वात आधी मनातील भीतीला हद्दपार करा. भक्तांनो, हा उपाय करण्यापूर्वी तुमची मानसिक तयारी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही मनातून हरला असाल तर जगातला कोणताही उपाय तुम्हाला वाचवू शकत नाही. स्वामी समर्थांच्या चरित्रात आपण अनेकदा वाचले आहे की त्यांनी भक्तांचे गर्वहरण केले, पण त्यांच्या संकटांचेही हरण केले. चोळप्पा असो किंवा बाळप्पा, ज्यांनी ज्यांनी स्वामींवर संपूर्ण भार टाकला त्यांचे ओझे स्वामींनी स्वतःच्या खांद्यावर घेतले. आज तुम्हालाही तुमचे ओझे स्वामींच्या चरणी अर्पण करायचे आहे. हे करताना मनात शंका नको. हे होईल का? स्वामी खरंच मदत करतील का? असे प्रश्न ज्याच्या मनात येतात त्याच्यासाठी हा मार्ग नाही. हा मार्ग निश्चिम भक्तांचा आहे. भक्तांनो, विचार करा, ज्या स्वामींनी सुकलेल्या काष्ठाला पालवी फोडली, ज्यांनी विष पचवले, ज्यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले, त्यांच्यासाठी तुमचे कर्ज फेडणे ही खूप मोठी गोष्ट आहे का? अजिबात नाही. अडचण स्वामींच्या शक्तीत नाही, अडचण आपल्या समर्पण भावात असते. आजपासून, याच क्षणापासून स्वतःला सांगा की मी कर्जमुक्त होणारच, कारण माझ्या पाठीशी स्वामी आहेत.
ही सकारात्मक ऊर्जाच तुमच्या यशाची पहिली पायरी आहे. भक्तांनो, आपण जो उपाय पाहणार आहोत तो 7 दिवसांचा संकल्प आहे. पण हा संकल्प केवळ पूजा अर्चा नाही. यात तुमचे आचार, विचार आणि उच्चार या तिन्ही गोष्टींची शुद्धता हवी. अनेकदा लोक उपाय करतात पण दिवसभर नकारात्मक बोलत राहतात. माझं कसं होणार, मी तर बर्बाद झालो, असे शब्द दिवसभर बोलले तर उपाय कसा लागू पडेल? शब्द हे बीज असतात. तुम्ही जे बोलता तेच ब्रह्मांडात पेरले जाते आणि तेच उगवून येते. त्यामुळे या 7 दिवसांच्या काळात मुखातून एकही अशुद्ध किंवा नकारात्मक शब्द बाहेर पडणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. भक्तांनो, हे सोपे नाही पण अशक्यही नाही. जेव्हा जेव्हा मनात वाईट विचार येईल तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ या 6 अक्षरी महामंत्राचा जप करायचा. हा मंत्र केवळ शब्द नाही तर ती एक तलवार आहे जी नकारात्मकतेचे तुकडे करते. कर्जाच्या चिंतेने जेव्हा डोके सुन्न होईल तेव्हा डोळे मिटून स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि त्यांच्याशी बोला. होय, त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला, जसे आपण आपल्या आई-वडिलांशी किंवा जवळच्या मित्राशी बोलतो. त्यांना सांगा, महाराज, मी थकलो आहे, आता तुम्हीच मार्ग दाखवा. हा संवाद तुमच्यात आणि स्वामींमध्ये एक अदृश्य धागा विणकेल. भक्तांनो, कर्जातून मुक्त होण्यासाठी लक्ष्मी मातेची कृपा असावी लागते. लक्ष्मी चंचल आहे, ती एका जागी थांबत नाही. पण जिथे स्वामींची सेवा आहे तिथे लक्ष्मीला थांबणे भाग पडते, कारण स्वामी हे साक्षात विष्णूचे रूप आहेत. आणि जिथे विष्णू तिथे लक्ष्मी असणारच. पण लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छता आणि पवित्रता असते. केवळ घराची स्वच्छता नव्हे तर मनाची स्वच्छता. ज्या मनात दुसऱ्याबद्दल द्वेष, मत्सर किंवा लोभ आहे तिथे बरकत येत नाही. त्यामुळे कर्जातून मुक्त व्हायचे असेल तर आधी मनाने श्रीमंत व्हा. कोणाचेही वाईट चिंतू नका. ज्या सावकाराने किंवा बँकेने तुम्हाला त्रास दिला असेल त्यांच्याबद्दलही मनात राग ठेवू नका. त्यांना माफ करा आणि स्वामींकडे प्रार्थना करा की त्यांचे पैसे मला परत करण्याची ताकद दे. द्वेषाने द्वेष वाढतो, पण प्रेमाने आणि क्षमेने मार्ग मोकळे होतात. भक्तांनो, हा विचार थोडा वेगळा वाटेल, पण हे सत्य आहे. अध्यात्मशास्त्र हे विज्ञानापेक्षा सूक्ष्म आहे. तुमचे तरंग, तुमचे व्हायब्रेशन्स समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतात. तुम्ही शांत असाल तर मार्ग लवकर सापडेल. भक्तांनो, आता आपण त्या विशेष उपायाकडे हळूहळू वळत आहोत. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या साहित्याची गरज नाही. स्वामींना सोन्या चांदीचा हव्यास नाही. त्यांना हव्यास आहे तो फक्त भक्तीचा. तुळशीचे पान आणि पाणी वाहूनही स्वामी प्रसन्न होतात. पण हा 7 दिवसांचा विशेष उपाय करताना आपल्याला निसर्गातील तत्वांचा आधार घ्यायचा आहे. या सृष्टीतील प्रत्येक कणात ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेला जागृत करून आपल्याला आपली आर्थिक स्थिती सुधारायची आहे. लक्षात ठेवा, आपण जेव्हा एखादी गोष्ट निसर्गाकडे मागतो तेव्हा निसर्ग भरभरून देतो. फक्त मागावे कसे हे कळायला हवे. भक्तांनो, आपली संस्कृती आपल्याला सांगते की दान दिल्याने धन वाढते. तुम्ही म्हणाल, आमच्याकडेच खायला नाही, आम्ही काय दान करणार? पण दान हे फक्त पैशांचे नसते. अन्नदान, श्रमदान किंवा अगदी मुखातून 2 गोड शब्द बोलणे हे सुद्धा दानच आहे. कर्जाचा बोझा हलका करण्यासाठी या 7 दिवसात तुम्हाला तुमच्या घासातला घास काढून दुसऱ्याला देण्याची तयारी ठेवावी लागेल. ज्यावेळी तुम्ही स्वतःच्या गरजा बाजूला सारून दुसऱ्याचा विचार करता तेव्हा स्वामी तुमच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी घेतात. हा निसर्गाचा नियम आहे. भक्तांनो, हा 7 दिवसांचा काळ तुमच्या आयुष्यातील परिवर्तनाचा काळ ठरणार आहे. या काळात तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सवय लावावी लागेल. सूर्योदय होण्यापूर्वीचा काळ हा सात्विक असतो. यावेळी वातावरणात प्रचंड सकारात्मक ऊर्जा असते. तुम्ही जेव्हा या वेळेत उठून स्वामींचे नामस्मरण करता तेव्हा ती हाक थेट स्वामींपर्यंत पोहोचते. झोपून राहणाऱ्याचे नशीबही झोपून राहते आणि जो जागा होतो त्याचे नशीब जागे होते. कर्जाच्या खाईतून बाहेर पडण्यासाठी आळस हा सर्वात मोठा शत्रू आहे. नैराश्यामुळे अनेकदा काहीच करावेसे वाटत नाही, नुसते पडून राहावेसे वाटते. पण भक्तांनो, इथेच तुम्हाला स्वतःला सावरायचे आहे. भिऊ नकोस हे वाक्य आठवून अंथरुणाचा त्याग करा. पहाटेची हवा, शांत वातावरण आणि स्वामींचे नामस्मरण हे तुमच्या मनावरची मरगळ झटकून टाकेल. तुम्हाला नव्या उमेदीने दिवसाची सुरुवात करायची आहे.
या 7 दिवसात तुम्हाला एक नियम करायचा आहे, तो म्हणजे व्यसनांपासून दूर राहणे. कोणत्याही प्रकारचे व्यसन हे शुक्राला कमजोर करते आणि शुक्र ग्रह हा संपत्तीचा कारक आहे. त्यामुळे शुद्ध सात्विक आहार आणि शुद्ध विचार हे या उपायाचे मूळ आहे. भक्तांनो, या प्रवासात तुम्हाला अनेक अडथळे येतील. कदाचित या 7 दिवसातच एखादे नवीन संकट येईल, कोणीतरी पैशासाठी तगादा लावेल. पण विचलित होऊ नका. हे स्वामी तुमचे सत्व पाहत आहेत असे समजा. जेव्हा समुद्र मंथन झाले होते तेव्हा अमृताच्या आधी हलाहल विष बाहेर आले होते. तसेच जेव्हा तुम्ही चांगल्या मार्गावर चालता तेव्हा सुरुवातीला त्रासाचे विष पचवावे लागते, त्यानंतरच सुखाचे अमृत मिळते. तुमची श्रद्धा ढळू देऊ नका. स्वामी समर्थ हे भक्तांची काळजी घेणारे आईसारखे दैवत आहेत. ते तुम्हाला कधीही उघड्यावर पडू देणार नाहीत. फक्त तुमचा त्यांच्यावरील विश्वास हा आंधळा नसावा, तर तो डोळस असावा. डोळस विश्वास म्हणजे काय? तर मी कष्ट करीन, मी प्रयत्न सोडणार नाही आणि माझ्या प्रयत्नांना स्वामी यशाची जोड देतील हा विश्वास. केवळ हात जोडून बसून चमत्कार होणार नाही, तर हात जोडून कामाला लागल्यावर चमत्कार घडतील. भक्तांनो, स्वामींना आळशी भक्त आवडत नाहीत, त्यांना कष्टाळू भक्त प्रिय आहेत. त्यामुळे या उपायासोबतच तुमचे कामाचे प्रयत्न दुप्पट करा. भक्तांनो, स्वामी चरित्र सारामृत हा एक असा ग्रंथ आहे ज्यामध्ये अनेक समस्यांची उत्तरं दडलेली आहेत. या 7 दिवसात तुम्हाला रोज या ग्रंथातील काही विशेष अध्यायांचे पठण करायचे आहे. पण ते अध्याय कोणते आणि ते वाचण्याची पद्धत काय हे आपण पुढे विस्ताराने पाहणार आहोत. तत्पूर्वी मनाची मशागत होणे गरजेचे आहे. जर जमीन नांगरलेली नसेल तर त्यात कितीही चांगले बियाणे पेरले तरी पीक येत नाही. तसेच जर मन शंका, कुशंका आणि भीतींनी भरलेले असेल तर त्यात भक्तीचे आणि उपाराचे बीज रुजणार नाही. म्हणून आज, आत्ता, या क्षणी मनातील सर्व कचरा बाहेर फेकून द्या. स्वतःला आरशात बघा आणि सांगा, मी स्वामींचा लाडका भक्त आहे आणि माझे वाईट कधीच होणार नाही. हे वाक्य तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना म्हणायचे आहे. हे स्वसंमोहन नाही, तर हे सत्य स्वीकारणे आहे. आपण स्वतःबद्दल जे बोलतो तेच जग आपल्याबद्दल बोलते. जर तुम्ही स्वतःला बिचारे समजत असाल तर जग तुम्हाला तुच्छतेने वागवेल. जर तुम्ही स्वतःला स्वामींचे समर्थ भक्त मानत असाल तर जग तुम्हाला मान देईल. भक्तांनो, आता आपण थोडा आध्यात्मिक कारणांकडे वळूया. कर्ज होण्यामागे पितृदोष किंवा वास्तुदोष सुद्धा असू शकतो. अनेकदा घरातली दिशा चुकलेली असते किंवा पूर्वजांचे आशीर्वाद मिळत नसतात. त्यामुळे हातात आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जातो. या 7 दिवसांच्या उपायात आपण या सर्व गोष्टींचे संतुलन साधणार आहोत. स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायाचे अधिपती आहेत आणि दत्त संप्रदाय हा पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतो. त्यामुळे स्वामींची सेवा केल्याने पितृदोषही शांत होतात आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. तुम्हाला अनुभव येईल की जसे तुम्ही स्वामींच्या नामाचा जप सुरू कराल तसे घरातील वातावरण बदलू लागेल. जी चिडचिड रोज होत होती ती कमी होईल. मनाला एक प्रकारची शांतता लाभेल. आणि भक्तांनो, लक्षात ठेवा, शांत डोक्याने घेतलेले निर्णयच आर्थिक संकटातून बाहेर काढतात. गडबडीत घाबरून घेतलेले निर्णय नेहमीच नुकसानीचे ठरतात. त्यामुळे मनाची शांतता ही पहिली कमाई आहे असे समजा. भक्तांनो, आपण पहिल्या संदेशामध्ये पाहिले की मनाची शांतता हीच संघर्षातील पहिली विजय पताका आहे. आता आपण त्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावर पाऊल टाकत आहोत. हे पाऊल टाकण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या. हा जो काही संवाद आपल्यात घडत आहे तो केवळ शब्दांचा खेळ नाही. ही स्वामींची इच्छा आहे म्हणून तुम्ही हे वाचत आहात आणि मी हे लिहित आहे. हे विचार, ही ऊर्जा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे ही सुद्धा एक प्रकारची स्वामी सेवाच आहे. भक्तांनो, आजकालच्या युगात सत्संग मिळणे कठीण झाले आहे. म्हणून या माध्यमाद्वारे आपण एकमेकांशी जोडलो गेलो आहोत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की स्वामींचे हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या हृदयाला स्पर्श करत आहे, तर आपली पसंती दर्शवण्यासाठी लाईकच्या माध्यमातून आपली उपस्थिती नक्की नोंदवा. हे लाईक म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर होय स्वामी, मी ऐकतोय, मी तयार आहे, अशी तुमची ही मूक संमती आहे. तसेच जगात असे अनेक जीव आहेत जे कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करायचा विचार करत असतील, हताश झाले असतील. अशा एखाद्या गरजूपर्यंत हा विचार शेअर करून पोहोचवणे हे महापुण्याचं काम आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचे प्राण वाचतील, एखाद्याचा संसार उभा राहील.
आणि जर तुम्हाला या ईश्वरी कार्यात, या ज्ञानयज्ञात खारीचा वाटा उचलावासा वाटत असेल तर सुपर थँक्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे गुप्तदान अर्पण करू शकता. हे दान कोणालाही सांगण्याची गरज नाही. ते थेट सत्कारणी लागेल आणि स्वामींच्या कार्यात रुजू होईल. पण लक्षात ठेवा, हे ऐच्छिक आहे. सर्वात महत्त्वाचे काय असेल तर तो तुमचा भाव आणि श्रद्धा. भक्तांनो, आता आपण मुख्य विषयाच्या गाभ्याकडे वळूया. कर्जातून मुक्त होण्यासाठी स्वामींनी सांगितलेला उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला आपल्या घराची आणि शरीराची शुद्धी करणे अत्यंत गरजेचे आहे. कर्ज म्हणजे एक प्रकारची नकारात्मक जड ऊर्जा असते. तुम्ही अनुभवले असेल, ज्या घरात कर्जाचा डोंगर असतो तिथे घरात शिरल्या शिरल्या अंगावर एक प्रकारचे दडपण येते. दिवे लावले तरी प्रकाश कमी पडल्यासारखा वाटतो. हे का होते? कारण चिंतेची आणि गरिबीची स्पंदने भिंतींमध्ये मुरलेली असतात. या 7 दिवसांच्या विशेष उपायासाठी आपल्याला आपले घर स्वामींच्या स्वागतासाठी तयार करायचे आहे. यासाठी सर्वात पहिला नियम म्हणजे घरातील कानाकोपरा स्वच्छ करणे. जिथे धूळ आणि जळमटे असतात तिथे अलक्ष्मीचा वास असतो आणि जिथे अलक्ष्मी असते तिथे कर्ज कधीच संपत नाही. त्यामुळे उपायाला सुरुवात करण्याच्या आदल्या दिवशी पूर्ण घर स्वच्छ करा. पाण्यात थोडे खडे मीठ म्हणजे समुद्री मीठ टाकून घराची लादी पुसून घ्या. मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची प्रचंड ताकद असते. जेव्हा तुम्ही मिठाच्या पाण्याने घर पुसता तेव्हा घरातील कलह, आजारपण आणि दारिद्र्याची जुनी जळमटे निघून जातात आणि वातावरण चैतन्यमय होते. भक्तांनो, हा उपाय करताना तुम्हाला 7 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. हे केवळ शारीरिक संयम नाही तर मानसिक संयमही आहे. आपल्या शरीरातील जी ऊर्जा आहे ती आपल्याला वाया घालवायची नाही, तर ती ऊर्जा आपल्याला संकटाशी लढण्यासाठी आणि संपत्ती आकर्षित करण्यासाठी वापरायची आहे. अध्यात्मशास्त्रात शुक्र धातू आणि लक्ष्मी यांचा थेट संबंध मानला जातो. त्यामुळे शरीराची आणि मनाची पवित्रता राखणे या उपायाचा अविभाज्य भाग आहे. या 7 दिवसात मांसाहार, मद्यपान किंवा कोणत्याही तामसी पदार्थांचे सेवन वर्ज्य करायचे आहे. सात्विक आहार घ्या. शक्यतो घरी बनवलेले जेवण जेवा. बाहेरचे अन्न खाताना ते बनवणाऱ्याची मानसिकता कशी होती हे आपल्याला माहीत नसते आणि अन्नासारखेच मन बनते. तुम्हाला जर मनाची शक्ती वाढवायची असेल तर सात्विक आहाराशिवाय पर्याय नाही. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म असे समर्थांनी म्हटले आहे. त्यामुळे जेवताना सुद्धा श्री स्वामी समर्थ असा नामजप करत जेवण ग्रहण करा. म्हणजे तो घास केवळ अन्न राहणार नाही तर तो प्रसाद बनेल. भक्तांनो, आता आपण त्या 7 दिवसांच्या विधीकडे वळणार आहोत ज्याने तुमचे नशीब पालटणार आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातील देव्हाळ्यात किंवा एका चौरंगावर स्वामींची तसबीर किंवा मूर्ती स्थापन करायची आहे. जर आधीच देव्हाळ्यात स्वामी असतील तर उत्तम. या 7 दिवसांत आपल्याला अखंड नंदादीप लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर अखंड दिवा लावणे शक्य नसेल सुरक्षेच्या कारणास्तव तर किमान सकाळ आणि संध्याकाळ दिवा लावताना त्यात गाईचे शुद्ध तूप वापरावे. गाईच्या तुपाचा दिवा हा साक्षात लक्ष्मीला खेचून आणणारा चुंबक आहे. दिव्याच्या ज्योतीकडे एकटक बघून स्वामींचे नामस्मरण करणे यालाच त्राटक साधना म्हणतात. कर्जामुळे ज्यांचे मन विचलित झाले आहे, ज्यांना एकाग्रता साधता येत नाही, त्यांनी रोज संध्याकाळी फक्त 10 मिनिटे या तुपाच्या दिव्याकडे बघून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करावा. भक्तांनो, विज्ञानालाही हे मान्य करावे लागले आहे की आगीच्या ज्योतीमध्ये मानवी मेंदूच्या लहरी शांत करण्याची क्षमता असते. जेव्हा तुमचे मन शांत होईल तेव्हाच तुम्हाला कर्जातून बाहेर पडण्याचे नवीन मार्ग सुचतील. भक्तांनो, स्वामींनी सांगितले आहे की माझ्यात आणि माझ्या भक्तात तिसरे कोणी येत नाही. पण जर भक्ताने दुसऱ्याचा तळतळाट घेतला असेल तर मीही हतबल होतो. याचा अर्थ काय तर कर्ज का झाले याचा एकदा शांतपणे विचार करा. जर हे कर्ज तुम्ही चैनीसाठी, मौजमजेसाठी केले असेल आणि आता फेडताना रडत असाल तर आधी स्वामींची माफी मागा. आणि जर हे कर्ज गरजेपोटी, संसारासाठी किंवा कोणाच्या फसवणुकीमुळे झाले असेल तर स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील. या 7 दिवसांच्या काळात तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे. संकल्प म्हणजे काय तर उजव्या हातात थोडे पाणी, अक्षता आणि फूल घेऊन स्वामींसमोर प्रतिज्ञा करणे. हे स्वामीराज, मी तुमचे नाव, गोत्र माहीत असल्यास आजपासून पुढील 7 दिवस तुमची विशेष सेवा आणि हा एक उपाय करणार आहे. माझ्या डोक्यावर असलेल्या कर्जाच्या बोजातून मला मुक्त करा. मला सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवा.
या सेवेत काही चूक झाली तर पदरात घ्या असे म्हणून ते पाणी ताम्हणात सोडावे. संकल्प केल्याने तुमच्या पूजेला एक दिशा मिळते आणि तुमची इच्छा थेट ब्रह्मांडात पोहोचवली जाते. भक्तांनो, कर्ज निवारणासाठी सर्वात प्रभावी स्तोत्र कोणते असेल तर ते म्हणजे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. या मंत्रात अफाट ताकद आहे. निशंक हो, निर्भय हो मनारे हे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा अंगात हत्तीचे बळ संचारते. या 7 दिवसात तुम्हाला रोज 11 वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे. हे पठण करताना घाईगडबड नको. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून तो शब्द आपल्या हृदयात उतरवत म्हणा. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी याचा अर्थ स्वामींना आठवण काढताच ते धावून येतात, मग भीती कशाला. भक्तांनो, जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणाल तेव्हा अशी भावना ठेवा की स्वामींचा एक संरक्षक हात तुमच्या डोक्यावर आहे आणि दुसरा हात तुमच्या संकटांना अडवण्यासाठी ढाल बनून उभा आहे. अनेक भक्तांचा अनुभव आहे की तारक मंत्राच्या अनुष्ठानाने बँकेचे अधिकारी, सावकार यांचे मनपरिवर्तन झाले आहे. जी लोकं आधी शिवीगाळ करत होती तीच लोकं मुदत वाढवून द्यायला तयार झाली. हा चमत्कार नाही तर ही लहरींची जादू आहे. भक्तांनो, या उपायाचा अजून एक गुप्त भाग म्हणजे अन्नदान. तुम्ही म्हणाल, आमच्याकडेच खायला नाही, आम्ही काय दान करणार. पण स्वामी म्हणतात, ज्याच्या घरात मुठभर धान्य आहे तो दान करू शकतो. या 7 दिवसात तुम्हाला रोज, अगदी रोज तुमच्या जेवणातील पहिली पोळी किंवा भाताचा पहिला घास गाईला किंवा मुक्या प्राण्याला खाऊ घालायचा आहे. जर गाय उपलब्ध नसेल तर कुत्र्याला किंवा पक्ष्यांना दाणे टाका. मुक्या जीवांच्या आत्म्यातून जो आशीर्वाद मिळतो तो थेट ईश्वरापर्यंत पोहोचतो. कर्जाचा बोजा हा अनेकदा पूर्वजन्मीच्या पापांचा परिणाम असतो आणि मुक्या जीवाची सेवा केल्याने ती पापे धुतली जातात. ही कृती करताना मनात हाच भाव ठेवा की हे स्वामी, हे अन्न मी तुझ्याच स्वरूपाला अर्पण करत आहे. भक्तांनो, दान दिल्याने कधीच धन कमी होत नाही, तर विहिरीतून पाणी काढल्याप्रमाणे त्याला नवीन झरे फुटतात. देण्याची वृत्ती ठेवा, नियती तुम्हाला भरभरून देईल. भक्तांनो, आता आपण त्या मुख्य एका उपायाकडे येत आहोत जो या 7 दिवसांच्या सेवेचा कळस आहे. तो उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राची लिखित साधना. होय, नामस्मरण तर आपण करतोच, पण लिहिण्यात जी एकाग्रता असते ती अद्भुत असते. तुम्हाला एक नवीन वही घ्यायची आहे. तिला स्वामींची वही असे नाव द्या. या वहीत रोज लाल शाईच्या पेनाने 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायचा आहे. लिहिताना प्रत्येक अक्षर मनापासून कोरा. जसे तुम्ही मंत्र लिहित जाल तसे समजायचे की तुम्ही तुमच्या नशिबावरची कर्जाची रेषा पुसून तिथे समृद्धीची रेषा ओढत आहात. भक्तांनो, 7 दिवसात 756 वेळा हा मंत्र लिहून होईल. 7व्या दिवशी ही वही स्वामींच्या चरणाशी ठेवून प्रार्थना करा. हा लिखित जप म्हणजे तुमचा स्वामींशी झालेला कायदेशीर करार आहे असे समजा. आता जबाबदारी तुमची नाही तर स्वामींची आहे. ही वही जपून ठेवा. भविष्यात जेव्हा तुम्ही कर्जमुक्त व्हाल तेव्हा ही वही उघडून बघताना तुमचे डोळे भरून येतील. भक्तांनो, हा उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या व्यावहारिक कर्माकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्वामींनी आळसाला कधीच स्थान दिले नाही. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही घरी बसून राहा आणि स्वामी पैसे आणून देतील. याचा अर्थ असा आहे की तुम्ही घराबाहेर पडा, काम शोधा, कष्ट करा. जिथे जाल तिथे यश देण्याची जबाबदारी स्वामींची आहे. कर्जामुळे अनेक लोक लाजेखातर घरात बसून राहतात, फोन बंद करतात. हे चुकीचे आहे. संकटाचा सामना करा. स्वामींचे नाव घेऊन सावकाराशी बोला. बँकेत जा. तुम्ही पळून गेलात तर संकट पळेल तुमच्या मागे, पण तुम्ही सामोरे गेलात तर संकटाचा वेग मंदावेल. स्वामी भक्ताला स्वाभिमान हवा, अहंकार नको. कामात कोणतीही लाज बाळगू नका. वेळ पडली तर छोटे काम करा, पण प्रामाणिकपणे करा. कष्टाच्या घामाला स्वामींच्या आशीर्वादाचा सुगंध असतो. भक्तांनो, या प्रवासात तुमची परीक्षा घेतली जाईल. कदाचित 7 दिवसात परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुमची मनस्थिती नक्की बदलेल आणि बदललेली मनस्थितीच परिस्थिती बदलण्यास कारणीभूत ठरते. तुम्हाला आतून एक आवाज येईल की मी हे करू शकतो. नैराश्याचे काळे ढग विरून आशेचा किरण दिसेल. लोक काय म्हणतील याचा विचार सोडून द्या. लोक तेव्हाही बोलत होते आणि आजही बोलणारच आहेत. लोकांचे काम बोलणे आहे, तुमचे काम स्वतःला सिद्ध करणे आहे. ज्या दिवशी तुम्ही कर्जाचा शेवटचा हप्ता भराल त्या दिवशी तुमच्या डोळ्यात जे पाणी येईल ते जगातील सर्वात पवित्र पाणी असेल
आणि त्या दिवसासाठी आजचा हा संघर्ष करणे गरजेचे आहे. स्वामी बघत आहेत, त्यांची दृष्टी तुमच्यावर आहे. ते तुमच्या अश्रूंची किंमत वाया जाऊ देणार नाहीत. भक्तांनो, अजूनही आपल्याला या 7 दिवसांच्या विधीमधील नैवेद्य, आरती आणि शेवटच्या दिवशी करायचे उद्यापन याबद्दल सविस्तर बोलायचे आहे. तसेच वास्तुशास्त्राप्रमाणे घरात पैशाची जागा कोणती असावी, तिजोरी कशी असावी, हे सुद्धा जाणून घेणे आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे आहे. कर्जाचे प्रकार आणि त्यानुसार करावयाचे विशिष्ट तोडगे अजून बाकी आहेत. त्यामुळे हा प्रवास इथेच थांबत नाही. भक्तांनो, आत्तापर्यंतच्या प्रवासात आपण मनाची मशागत आणि संकल्पाची तयारी पाहिली. आता या पुढील संदेशात आपण त्या मुख्य कृतीकडे वळणार आहोत, जी कृती तुमचे नशीब पालटण्यास कारणीभूत ठरेल. स्वामींची सेवा ही केवळ उपचार नाही, तर ती एक जीवनशैली आहे. जेव्हा तुम्ही या विचारांशी एकरूप होता, तेव्हा तुमच्यातील आणि स्वामींमधील अंतर संपते. भक्तांनो, आपण जे काही आज इथे बोलत आहोत, ते विचार जर तुमच्या हृदयाला स्पर्श करत असतील, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामीच तुमच्याशी संवाद साधत आहेत, तर आपली पसंती दर्शवण्यासाठी लाईकच्या माध्यमातून आपली हजेरी नक्की लावा. हे लाईक म्हणजे दुसरे तिसरी काही नसून, स्वामी, मी ऐकतोय, मी तुमच्या चरणी उपस्थित आहे, ही तुमची हाक आहे. तसेच हे विचार तुमच्यापुरते मर्यादित ठेवू नका. जगात असे अनेक जीव आहेत जे कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेले आहेत, ज्यांना आशेचा किरण दिसत नाही. अशा एखाद्या जीवाला हे विचार शेअर करणे म्हणजे बुडत्याला काठीचा आधार देण्यासारखे आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी प्राण वाचतील, कोणाचा संसार उभा राहील. आणि जर तुम्हाला या ईश्वरी कार्यात, या ज्ञानयज्ञात खारीचा वाटा उचलावासा वाटत असेल, तर सुपर थँक्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे गुप्तदान अर्पण करू शकता. हे दान कोणालाही सांगण्याची गरज नाही, ते थेट सत्कर्णी लागेल आणि स्वामींच्या कार्यात रुजू होईल. पण लक्षात ठेवा, हे ऐच्छिक आहे. सर्वात महत्त्वाचे काय असेल तर तो तुमचा भाव आणि श्रद्धा. स्वामींना तुमच्या धनाची नाही, तर तुमच्या मनाची भूक आहे. जर तुम्ही या विचारधारेशी जोडले गेला असाल, तर सबस्क्राईब करून या मोठ्या स्वामी परिवाराचा भाग बना, जेणेकरून पुढील प्रत्येक संदेश थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. भक्तांनो, आता आपण उपायाच्या मुख्य गाभ्याकडे वळूया. कर्जातून मुक्त होण्यासाठी मानसपूजा ही अत्यंत प्रभावी साधना आहे. ज्या भक्तांकडे प्रत्यक्ष पूजा करण्यासाठी साहित्य नाही, फुले नाहीत, गंध नाही, त्यांनी निराश होण्याची गरज नाही. स्वामींना बाह्य डामडोळाची गरज नसते. या 7 दिवसात रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला 10 मिनिटे डोळे मिटून शांत बसायचे आहे. डोळ्यांसमोर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणा आणि मनातल्या मनात कल्पना करा की तुम्ही सोन्याच्या ताटात स्वामींचे पाय धुत आहात. त्यांना हिरे माणकांनी जडलेले वस्त्र परिधान करत आहात. त्यांच्यावर सुवर्ण फुलांचा वर्षाव करत आहात. भक्तांनो, हे कशासाठी? तर जेव्हा आपण गरिबीत असतो, तेव्हा आपले विचारही गरिबीचे होतात. माझ्याकडे काहीच नाही, हा विचार आपल्याला अजून खड्ड्यात घालतो. पण जेव्हा तुम्ही मानसपूजेत स्वतःला श्रीमंत समजून स्वामींची सेवा करता, तेव्हा तुमच्या मनाची गरिबी दूर होते. ब्रह्मांडात असा संदेश जातो की हा भक्त मनाने श्रीमंत आहे. आणि निसर्गाचा नियम असा आहे की जो आतून श्रीमंत असतो त्यालाच बाहेरून श्रीमंती मिळते. कर्जाचा बोजा हलका करण्यासाठी आधी मनावरचे दारिद्र्याचे ओझे उतरवणे गरजेचे आहे. ही मानसपूजा तुमच्यात समृद्धीचे विचार पेरते आणि जिथे समृद्धीचे विचार असतात तिथे लक्ष्मी धावत येते. भक्तांनो, या 7 दिवसांच्या काळात तुम्हाला अजून एक छोटा पण शक्तिशाली उपाय करायचा आहे. तो म्हणजे कापूर आणि लवंग यांचा उपाय. रोज सायंकाळी जेव्हा दिवस मावळतो आणि रात्र सुरू होते, त्या संधिकाळात घराच्या मुख्य दरवाजात किंवा देव्हाऱ्यासमोर मातीच्या पणतीत 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंगा जाळायच्या आहेत. कापूर जळताना जो सुगंध दरवळतो तो नकारात्मक शक्तीला पळवून लावतो आणि लवंग ही बाधानाशक मानली जाते. कर्जाचे अडथळे, लोकांची नजर, घरातली कटकट या धुरासोबत जळून खाक होते अशी भावना ठेवा. जसा कापूर पूर्ण जळून संपतो आणि मागे काहीच राख उरत नाही, तसे तुमचे कर्जही पूर्ण नील होऊन जाईल आणि मागे चिंतेची राखही उरणार नाही. हा विश्वास मनात बाळगा. हा उपाय करताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू ठेवा. अग्नीही साक्ष आहे. अग्नीच्या साक्षीने केलेले संकल्प कधीच वाया जात नाहीत. भक्तांनो, हा उपाय घरातील वातावरण इतके पवित्र करेल की तुम्हाला घरात शिरतानाच प्रसन्न वाटेल. जिथे प्रसन्नता असते
तिथेच तोडगा सापडतो. उदास आणि रडक्या वातावरणात लक्ष्मी कधीच थांबत नाही. भक्तांनो, कर्ज होण्यामागे अनेकदा ग्रहांची पीडा असते, विशेषतः मंगळ आणि शनी यांची वक्रदृष्टी. या ग्रहांच्या शांतीसाठी स्वामींनी अत्यंत सोपा मार्ग सांगितला आहे. तो म्हणजे मुक्या प्राण्यांची सेवा. या 7 दिवसांत तुम्हाला शक्य असल्यास काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या गाईला भाकरी खाऊ घालायची आहे. जर काळा रंग मिळाला नाही तरी कोणत्याही रंगाच्या प्राण्याला चालेल, पण स्वतःच्या ताटातला घास काढून देणे महत्त्वाचे आहे. जेव्हा एखादा भुकेला जीव तुमच्या हाताने अन्न खातो आणि तृप्त होऊन तुमच्याकडे बघतो, तेव्हा त्याच्या डोळ्यातून जी कृतज्ञता व्यक्त होते तीच तुमच्यासाठी कवच बनते. कर्जासाठी सावकार त्रास देत असतील, बँकेचे हप्ते थकले असतील, तर हा उपाय रामबाण औषधासारखा काम करतो. हे पुण्य इतके ताकदवान असते की ते तुमच्या नशिबातील वाईट रेषा पुसून टाकते. भक्तांनो, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नाचा अपमान करू नका आणि अन्नाला लाथ मारू नका. ताटात अन्न टाकणे म्हणजे लक्ष्मीला घराबाहेर काढण्यासारखे आहे. ज्या घरात अन्नाची नासाडी होते त्या घरात कर्जाचा डोंगर उभा राहतोच. त्यामुळे या 7 दिवसांत अन्नाचा एकही कण वाया जाणार नाही याची खबरदारी घ्या. भक्तांनो, आता आपण बोलूया क्षमेबद्दल. कर्जबाजारी माणूस अनेकदा रागाच्या भरात असतो. ज्यांनी पैसे बुडवले त्यांचा राग, ज्यांनी पैसे दिले त्यांचा राग आणि स्वतःच्या नशिबाचा राग. पण भक्तांनो, राग हा निखारा आहे. तो दुसऱ्याला जाळण्याआधी स्वतःचे हात जाळतो. स्वामींना शरण जाताना मन निर्मळ हवे. या 7 दिवसांत तुम्हाला सर्वांना माफ करायचे आहे. ज्या मित्राने तुमचे पैसे बुडवले त्यालाही मनातल्या मनात माफ करा आणि स्वामींना सांगा, महाराज, मी त्याचा हिशेब तुमच्यावर सोपवला आहे. जेव्हा तुम्ही हिशेब स्वामींवर सोपवता तेव्हा ते नक्कीच न्याय करतात. पण तुम्ही जर मनात द्वेष धरून बसलात तर तुमची ऊर्जा अडकून पडते आणि नवीन पैसा येण्याचे मार्ग बंद होतात. क्षमा हा सर्वात मोठा उपाय आहे. स्वतःलाही माफ करा. माझ्याकडून चूक झाली, मी कर्ज केले असे म्हणून स्वतःला कोसत बसू नका. माणूस चुकीचा पुतळा आहे. झालेली चूक सुधारण्याची संधी स्वामी नक्कीच देतात. रोज रात्री झोपताना मनावरचे ओझे उतरवून हलक्या मनाने झोपा. शांत झोप ही सुद्धा एक प्रकारची समाधीच आहे आणि समाधी अवस्थेतच ईश्वराची भेट होते. भक्तांनो, या संदेशात अजून एक गुपित उलगडायचे आहे, ते म्हणजे औदुंबर वृक्षाची सेवा. स्वामी समर्थ आणि औदुंबर यांचे नाते अतूट आहे. औदुंबर हे कल्पवृक्ष आहे. या 7 दिवसांत जर शक्य असेल तर जवळच्या कोणत्याही दत्त मंदिरात किंवा जिथे औदुंबर वृक्ष आहे तिथे जाऊन 1 लोटा पाणी नक्की घाला आणि त्या वृक्षाच्या बुंध्याशी आपली समस्या सांगा. औदुंबर वृक्षात गुरुतत्व वास करते आणि गुरुच शिष्याला संकटातून बाहेर काढतो. जर तुम्हाला बाहेर जाणे शक्य नसेल तर मोबाईलवर किंवा फोटोमध्ये औदुंबराचे दर्शन घ्या आणि मनातल्या मनात प्रदक्षिणा घाला. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा घोष तुमच्या घरातला दारिद्र्याचा अंधार दूर करेल. औदुंबराच्या शीतल छायेत बसून केलेली प्रार्थना कधीच निष्फळ ठरत नाही. भक्तांनो, निसर्ग हाच ईश्वर आहे. जेव्हा तुम्ही निसर्गाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या समस्या निसर्ग स्वतःच्या खांद्यावर घेतो. तुमचे कर्ज हे झाडाच्या पानासारखे गळून पडेल आणि आयुष्याला नवी पालवी फुटेल हा विश्वास ठेवा. भक्तांनो, पैशाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला. अनेकदा आपण वैतागून म्हणतो, पैसा काय हाताचा मळ आहे किंवा पैशामुळे सर्व भांडणे होतात. असे शब्द लक्ष्मीचा अपमान करतात. पैसा हे साधन आहे, साध्य नाही, पण ते जगण्यासाठी आवश्यक आहे. पैशाला लक्ष्मी म्हणा. जेव्हा हातात नोट किंवा नाणे येईल तेव्हा त्याला कपाळाला लावून नमस्कार करा. खिशात किंवा पाकिटात पैसे ठेवताना ते व्यवस्थित ठेवा, चुरगळून कोंबू नका. जिथे शिस्त असते तिथे स्थैर्य असते. या 7 दिवसांत तुम्हाला पैशांचा मान राखायचा आहे. अगदी 1 रुपया जरी सापडला तरी तो स्वामींचा प्रसाद समजून उचलून घ्या. लक्ष्मी चंचल असते, तिला प्रेमाने आणि आदरानेच बांधून ठेवता येते. तुम्ही जितका पैशाचा तिरस्कार कराल तितका पैसा तुमच्यापासून लांब जाईल. त्यामुळे मी श्रीमंत होणार आहे, माझ्याकडे भरपूर धन येत आहे आणि ते चांगल्या कामासाठी वापरले जात आहे, असे सकारात्मक विचार सतत करा. भक्तांनो, या संदेशाचा शेवट करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वामींची परीक्षा घेऊ नका, तर स्वामींसाठी परीक्षा द्या. 7 दिवस झाले, अजून काहीच फरक पडला नाही, अशी शंका मनात आणू नका. बीज पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही, त्याला थोडा वेळ लागतो.
तुमचे काम सेवा करणे आहे, फळ देणे स्वामींचे काम आहे. कदाचित 7व्या दिवशी काही घडेल किंवा 7 दिवस पूर्ण झाल्यावर 8व्या दिवशी मार्ग सापडेल. संयम हा भक्तीचा पाया आहे. ज्याच्याकडे सबुरी आहे त्यालाच स्वामींचे वैभव प्राप्त होते. उतावळेपणाने केलेले कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही. स्वामींच्या नामात, त्यांच्या स्मरणात रममाण व्हा. जेव्हा तुम्ही तल्लीन होता तेव्हा तुम्हाला संकटाचा विसर पडतो, आणि जेव्हा विसर पडतो तेव्हाच अंतर्मनातून उपायाचे दरवाजे उघडतात. भक्तांनो, अजूनही आपल्याला या अनुष्ठानाची सांगता कशी करायची, शेवटच्या दिवशी काय नैवेद्य दाखवायचा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जमुक्त झाल्यावर काय नियम पाळायचे हे जाणून घेणे बाकी आहे. हे ज्ञानसागरातील मोती एकाच वेळी वेचणे शक्य नाही. आपण हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत या प्रवासाच्या पूर्णत्वाकडे जाणार आहोत. तुम्ही सोबत आहात हाच मोठा आधार आहे. स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत, आणि आता तर आपण एकमेकांचे सोबती झालो आहोत. हा विश्वास कायम ठेवा. भक्तांनो, आत्तापर्यंत आपण मन, शरीर आणि निसर्गाशी जुळलेले उपाय पाहिले. आता पुढील संदेशामध्ये आपण आपल्याच घरातल्या अशा काही गोष्टींकडे लक्ष देणार आहोत ज्या कळत नकळत आपल्या कर्जाला कारणीभूत ठरत असतात. आपले घर हे केवळ विटामातीचे बांधकाम नाही, तर ते एक जिवंत ऊर्जा केंद्र असते. वास्तुशास्त्रानुसार घराची रचना आणि तिथे ठेवलेल्या वस्तू आपल्या आर्थिक परिस्थितीवर थेट परिणाम करतात. भक्तांनो, स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे स्वामींची सेवा सोबतच त्यांनी निर्माण केलेल्या दिशांचा आणि तत्वांचा आदर करणंही तितकेच महत्त्वाचे आहे. आज आपण पाहणार आहोत की घरात लक्ष्मीला टिकवून ठेवण्यासाठी आणि कर्जाचा निचरा करण्यासाठी वास्तूमध्ये काय बदल करावेत आणि स्वामींना कोणता विशेष नैवेद्य दाखवावा. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की हे ज्ञान, ही माहिती तुमचे आयुष्य बदलू शकते, तर आपले प्रेम लाईकच्या माध्यमातून व्यक्त करा आणि हा संदेश जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. तुमचे एक शेअर कोणाचे तरी नशीब उजळवू शकते. तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी सुपर थँक्स देऊन या कार्यात हातभार लावावा, कारण सत्पात्री दान कधीच वाया जात नाही. भक्तांनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घराची उत्तर दिशा. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही धनाचे देवासे, कुबेराचे स्थान मानले जाते. जर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला जड वस्तू, अडगळ किंवा केरकचरा असेल तर समजून जा की पैसा येण्याचे मार्ग तुम्ही स्वतःहून बंद केले आहेत. कर्जातून मुक्त व्हायचे असेल तर आत्ताच घराची उत्तर दिशा मोकळी करा. तिथे हलक्या वस्तू ठेवा. जर तिथे खिडकी असेल तर ती उघडी ठेवा, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा घरात येईल. भक्तांनो, स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर उत्तर दिशेला एका काचेच्या वाटीत थोडे पाणी आणि त्यात निळी शाई किंवा निळे फूल टाकून ठेवा. पाणी हे संपत्तीचे प्रतीक आहे आणि उत्तर दिशा ही जलतत्वाची दिशा आहे. जेव्हा तुम्ही तिथे पाणी ठेवता तेव्हा तुम्ही लक्ष्मीला आमंत्रण देता. हे पाणी रोज बदलावे आणि जुने पाणी झाडाला घालावे. हा छोटासा उपाय पैशाचा ओघ वाढवण्यास मदत करतो. भक्तांनो, आता वळूया घराच्या मुख्य भागाकडे, तो म्हणजे स्वयंपाकघर. स्वयंपाकघर हे अग्नीचे स्थान आहे आणि अग्नीचा संबंध मंगळ ग्रहाशी येतो. कुंडलीत मंगळ बिघडला की कर्ज वाढते. त्यामुळे स्वयंपाकघराची पवित्रता राखणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा आपण रात्रीची जेवणे झाली की खरकटी भांडी बेसिनमध्ये तशीच टाकून झोपून जातो. भक्तांनो, हे गरिबीचे सर्वात मोठे लक्षण आहे. रात्री खरकटी भांडी घरात ठेवणे म्हणजे राहू आणि शनीला आमंत्रण देणे. यामुळे घरात कटकटी वाढतात, आजारपण येते आणि औषधपाण्यावर कर्ज काढावे लागते. नियम करा. काहीही झाले तरी रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर आरशासारखे स्वच्छ असले पाहिजे. गॅस शेगडी, जी अग्नीचे प्रतीक आहे, ती नेहमी पुसून स्वच्छ ठेवावी. जेव्हा तुमची अन्नपूर्णा प्रसन्न असते तेव्हाच घरात बरकत येते. स्त्रियांनी स्वयंपाक करताना चिडचिड करू नये, कारण त्या अन्नातूनच घरातल्या कर्त्या पुरुषाला ऊर्जा मिळत असते. आनंदी मनाने केलेले जेवण कर्जाचे डोंगर कापण्याची शक्ती देते. भक्तांनो, तिसरा आणि अत्यंत गुप्त उपाय म्हणजे तुमच्या तिजोरीची जागा. तुम्ही पैसे कुठे ठेवता? कपाटात, ड्रॉअरमध्ये की पर्समध्ये? जिथेही पैसे ठेवत असाल त्या जागेला लक्ष्मीचे मंदिर समजा. तिथे कधीही अस्वच्छता नको. एक लाल रंगाचे रेशमी कापड घ्या. त्यात 5 कवड्या आणि थोडे अख्खे धणे बांधा. ही पुरचुंडी स्वामींच्या चरणांना स्पर्श करून त्यांची आज्ञा घेऊन तुमच्या पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा.
धणे हे धनवृद्धीचे प्रतीक आहेत आणि कवड्या लक्ष्मीला प्रिय आहेत. भक्तांनो, अजून एक गोष्ट, तुमच्या तिजोरीच्या आत जिथे पैसे ठेवता तिथे एक छोटा आरसा अशा प्रकारे ठेवा की त्यात ठेवलेल्या पैशांचे प्रतिबिंब दिसेल. याचा अर्थ काय? तर आरसा वस्तूला दुप्पट करून दाखवतो. ही एक मानसशास्त्रीय आणि वास्तुशास्त्रीय युक्ती आहे, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढीस लागते आणि खर्च कमी होतो. तिजोरी कधीही पूर्ण रिकामी ठेवू नका. त्यात किमान एक नाणे तरी नेहमी असावे, जेणेकरून लक्ष्मीला अपमानित झाल्यासारखे वाटणार नाही. भक्तांनो, आता आपण बोलूया नैवेद्याबद्दल. स्वामींना काय आवडते? स्वामींना पुरणपोळी आवडते, पण रोज पुरणपोळी करणे शक्य नसते. मग काय करावे? स्वामी भावनेचे भुकेले आहेत. कर्जाच्या समस्येसाठी पिवळ्या रंगाच्या नैवेद्याचे विशेष महत्त्व आहे, कारण पिवळा रंग हा गुरुचा म्हणजेच ज्ञानदेवांचा आणि समृद्धीचा रंग आहे. या 7 दिवसांच्या काळात रोज सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळी स्वामींना हरभरा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन आणि साखर किंवा गूळ मिसळून बनवलेला छोटा लाडू किंवा किमान हरभरा डाळ आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवा. गूळ हा गोडवा निर्माण करतो आणि हरभरा डाळ ही गुरुग्रहाचे बळ वाढवते. जेव्हा गुरुग्रह प्रबळ होतो तेव्हा आर्थिक निर्णय अचूक ठरतात आणि कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. नैवेद्य दाखवताना इदम न मम म्हणजेच हे माझे नाही, हे तुझेच तुला अर्पण अशी भावना ठेवा. नैवेद्य दाखवल्यावर तो लगेच उचलून घेऊ नका. थोडा वेळ स्वामींना तो ग्रहण करू द्या आणि मग घरातील सर्वांनी तो प्रसाद म्हणून वाटून खावा. भक्तांनो, कर्ज निवारणासाठी पाणी हे एक अद्भुत माध्यम आहे. जल हे जीवन आहे आणि जल हेच नारायण आहे. रोज सकाळी आंघोळ करताना त्या पाण्यात थोडे कच्चे दूध आणि चिमूटभर हळद टाका. दूध आणि हळद मिश्रित पाण्याने स्नान केल्याने शरीराची आभा शुद्ध होते. कर्जबाजारी माणसाची आभा अनेकदा काळवंडलेली असते, त्यामुळे लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. पण जेव्हा तुम्ही या मिश्रणाने स्नान करता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक तेज येते, तुमचे आकर्षण वाढते. लोक तुमच्या शब्दावर विश्वास ठेवू लागतात. ज्यांना व्यवसाय किंवा नोकरीत अपयश येत आहे त्यांनी हा उपाय नक्की करावा. आंघोळ करताना गंगा, यमुना, गोदावरी या नद्यांचे स्मरण करावे किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. यामुळे केवळ शरीरच नव्हे तर आत्माही शुद्ध होतो. भक्तांनो, सूर्यास्ताची वेळ, ज्याला आपण तिन्ही सांज म्हणतो, ती वेळ लक्ष्मीच्या आगमनाची असते. यावेळी कधीही कोणाला पैसे उधार देऊ नका आणि कोणाचे देणे असेल तरी ते यावेळी देऊ नका. अनेक जण संध्याकाळी दूध, दही किंवा मीठ शेजाऱ्यांना उसने देतात. वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने घरातली लक्ष्मी निघून जाते. कर्जबाजारी व्यक्तीने तर हे कटाक्षाने टाळावे. संध्याकाळची वेळ ही फक्त आणि फक्त देवाच्या नामस्मरणासाठी आणि घरात दिवा लावण्यासाठी असते. यावेळी घरात अंधार ठेवू नका. मुख्य दरवाजा उघडा ठेवा आणि उंबरठ्याला हळद कुंकू लावून नमस्कार करा. उंबरठा ही घराची सीमारेषा आहे. ती ओलांडून संकटात येऊ नये आणि लक्ष्मी बाहेर जाऊ नये, यासाठी तिचे पूजन महत्त्वाचे आहे. भक्तांनो, या सर्व उपायांसोबतच तुमच्या व्यवहारातील पारदर्शकता महत्त्वाची आहे. स्वामी म्हणतात, सत्य हेच ईश्वराचे रूप आहे. जर तुम्ही कोणाला फसवून पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला तर ते पैसे जास्त काळ टिकणार नाहीत. उलट ते आजारपण आणि दुप्पट कर्ज घेऊन जातील. प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा उपाय आहे. जर तुमच्याकडे देण्यासारखे काहीच नसेल तर निदान खोटे बोलू नका. सावकाराला किंवा बँकेला स्पष्ट सांगा, माझी सध्या परिस्थिती नाही, पण मी तुमचे पैसे नक्की परत करेन, मला थोडा वेळ द्या. जेव्हा तुम्ही सत्याचा आधार घेता तेव्हा स्वामी तुमचे वकील म्हणून उभे राहतात. पण जर तुम्ही लपवाछपवी केली तर स्वामींची मदत मिळणे कठीण होते. भक्तांनो, आपण या 7 दिवसांच्या एका दिव्य प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. मनाच्या शुद्धीकरणापासून ते वास्तूच्या रचनेपर्यंत आणि नामस्मरणापासून ते दानापर्यंत आपण प्रत्येक पाऊल स्वामींच्या साक्षीने टाकले आहे. आता प्रश्न उरतो की या 7 दिवसांच्या सेवेची सांगता कशी करायची, ज्याला आपण उद्यापन म्हणतो, ते कसे असावे. भक्तांनो, स्वामींच्या दरबारात मोठे होम हवन किंवा सोन्या नाण्यांची गरज नसते. 7व्या दिवशी जेव्हा तुमची पूजा आणि नामस्मरण पूर्ण होईल तेव्हा साध्या पण भावपूर्ण रीतीने या व्रताची सांगता करा. ज्या वहीत तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्र लाल शाईने लिहिला आहे ती वही स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा तसबिरीसमोर ठेवा. डोळे मिटून मनापासून प्रार्थना करा,
हे स्वामीराज, हे अक्कलकोट निवासी, माझ्याकडून ही 7 दिवसांची सेवा तुमच्या चरणी रुजू करून घ्या. या काळात माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला आपले लेकरू समजून माफ करा. आजपासून माझ्या कर्जाची सर्व चिंता मी तुमच्या पाठीवर सोपवत आहे. त्यानंतर घरात गोडाचा शिरा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवा आणि तो प्रसाद म्हणून कुटुंबासह तसेच शक्य असल्यास आजूबाजूच्या लहान मुलांना वाटा. लहान मुले ही देवाघरची असतात. त्यांच्या तृप्तीमध्येच स्वामींचा आशीर्वाद दडलेला असतो. भक्तांनो, हे उपाय केल्यावर तुम्हाला कसे समजणार की स्वामींनी तुमची हाक ऐकली आहे? शास्त्रात आणि अनुभवात असे सांगितले आहे की जेव्हा तुमची सेवा फळाला येते तेव्हा तुम्हाला काही शुभ संकेत मिळतात. कदाचित रात्रीच्या गाढ झोपेत तुम्हाला पांढरे वस्त्र परिधान केलेले सत्पुरुष दिसतील किंवा पाण्याने भरलेले भांडे, हत्ती किंवा मंदिर दिसेल. हे स्वप्न नसून हा स्वामींचा संदेश असतो की घाबरू नकोस, मी मार्ग मोकळा केला आहे. सर्वात मोठा संकेत म्हणजे तुमच्या मनाला मिळणारी अकारण शांतता. जेव्हा बाहेरची परिस्थिती तशीच असूनही मनात भीती वाटणे बंद होते आणि एक वेगळाच आत्मविश्वास जागा होतो, तेव्हा समजायचे की आता वाईट काळ संपला आहे. कर्जाचे डोंगर वितळायला सुरुवात झाली आहे. कदाचित तुम्हाला अचानक कुठून तरी पैशांची मदत येईल, बँकेचे काम मार्गी लागेल किंवा एखादा नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडेल. हे सर्व स्वामींचे नियोजन असते, ज्याचा अंदाज मानवी बुद्धीला येत नाही. भक्तांनो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा 7 दिवसांचा उपाय म्हणजे जादूची कांडी नाही की आज उपाय केला आणि उद्या सकाळी दारात पैशाच्या गोण्या पडतील. हा उपाय म्हणजे तुमच्या कर्माची दिशा बदलण्याचा मार्ग आहे. या 7 दिवसांत तुम्ही जी शिस्त लावून घेतली आहे, जे सात्विक विचार अंगीकारले आहेत, ते तुम्हाला आयुष्यभर टिकवायचे आहेत. कर्जमुक्त झाल्यावर पुन्हा जुन्या चुका करू नका. जुन्या सवयी, व्यसने किंवा अविचाराने पैसे उधळणे टाळा. स्वामी भक्ताला श्रीमंत करतात, पण त्या श्रीमंतीचा माज येऊ नये याचीही ते काळजी घेतात. मिळालेल्या पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी करा. भुकेलेला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे हीच खरी स्वामी सेवा आहे. जेव्हा तुम्ही देण्याची भावना ठेवता तेव्हा निसर्ग तुम्हाला कधीच कमी पडू देत नाही. भक्तांनो, या संवादाचा शेवट करताना मला तुम्हाला हेच सांगायचे आहे की एकटेपणाची भावना सोडून द्या. कर्ज, आजारपण, संकटे हे सर्व आयुष्याचे ऋतू आहेत. ते येतात आणि जातात, पण स्वामी समर्थ हे शाश्वत सत्य आहेत. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य फक्त भिंतीवर लावण्यासाठी नाही, तर ते काळजात कोरून ठेवण्यासाठी आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळे संपले, तेव्हा तेव्हा अक्कलकोटच्या त्या वटवृक्षाची आठवण काढा, ज्याच्या सावलीत हजारो जीवात जीव आला. तुमची हाक त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. आता फक्त संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि आपले कर्म करत राहा. स्वामींच्या कृपेने तुमचे कर्ज फिटेल, घरात पुन्हा सुखशांती नांदेल आणि तुमचे आयुष्य सोन्यासारखे उजळून निघेल. भक्तांनो, आजचा हा संदेश इथेच पूर्ण होत आहे, पण स्वामींचा आणि तुमचा प्रवास अनंत आहे. हे विचार जर तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेले असतील तर ते आपल्यापुरते ठेवू नका. या जगात अनेक जण दुःखाच्या अंधारात चाचपडत आहेत. त्यांना या ज्ञानरूपी दिव्याचा प्रकाश द्या. या विचारांचे दान करणे ही सुद्धा एक मोठी सेवाच आहे. आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करूया की जगातील प्रत्येक स्वामी भक्ताचे कल्याण होवो आणि सर्वांना कर्जमुक्ती मिळो. प्रिय भक्तांनो, आता आपण त्या परब्रह्म स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी आणि स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या प्रभावी मंत्राचा आणि नामस्मरणाचा दिव्य जप ऐकणार आहोत. हा केवळ आवाज नाही, तर हे साक्षात स्वामींचे अस्तित्व आहे, जे तुमच्या आजूबाजूला एक संरक्षक कवच निर्माण करेल. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे शक्य असल्यास डोळे मिटून शांत चित्ताने हा जप शेवटपर्यंत ऐका किंवा आपल्या घरात, कामाच्या ठिकाणी हा जप असाच सुरू ठेवा. या मंत्राच्या पवित्र लहरींमुळे तुमच्या वास्तूतली नकारात्मकता, आजारपण आणि दारिद्र्य जळून जाईल आणि घरात सुखसमृद्धीचे वातावरण तयार होईल. स्वामींच्या चरणी लीन होऊन या मंत्राच्या सागरात डुंबून जाणे हाच सर्व समस्यांवरचा अंतिम तोडगा आहे. चला तर मग स्वामींचे नाव घेऊया आणि त्यांचे आशीर्वाद मिळवूया. ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम
ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वऋणविमोचनाय नमः।